तुम्हाला गड्डू जिंके आणि ट्रेनचा प्रवास याची गोष्ट सांगणार आहे. तर मग गड्डू जिंके गड्डू जिंके असतात. ते नेहमी फोनवर त्यांचं पिक्चर बघत असतात. त्यांची खूप इच्छा पण असते ट्रेनमध्ये फिरायची. तर मग ते नेहमी बाबांना म्हणायचे ट्रेनमध्ये बसवतात का ट्रेनमध्ये. तर त्यांचे बाबा म्हणतात ट्रेनमध्ये बसायचं आहे, चला पार्कमध्ये. जिंके म्हणते क्या बाबा तुम्ही रोज त्याच ट्रेनमध्ये बसवतात. तर बाबा विचारतात मग तुम्हाला कोणची ट्रेनमध्ये बसायचं आहे. तर मग गड्डू म्हणतो झुकझुक करणारी ट्रेनमध्ये बसायचं आहे, जो पटरीत न चढते. तर मग एक दिवस म्हणतात अरे माझंही स्वप्न आहे या मुलांबरोबर ट्रेनमध्ये फिरावं, पण ऑफिसचं कामच कुठे संपतं. तर मग काय म्हणते काही नाही, खूप केलं ऑफिसचं काम, आता मुलांचं ते पण करा. तर मग बाबांना एकच लागलं. तर मग दुसऱ्या दिवशी गड्डू जिंके जेव्हा शाळेत गेले तेव्हा त्यांचे पाठोपाठ आई पण गेली आणि प्रिन्सिपल सरांची भेटली. तर मग परमिशन मागितली सुट्टीची गड्डू जिंकेची आईने प्रिन्सिपलकडून. तर प्रिन्सिपल सर म्हणाले तर मी काय केलं, मी 1 नाही 2 नाही 3 नाही टोटल मी 6 दिवसाची सुट्टी देतोय. तर मग ते गड्डू जिंकेची आई म्हणते थँक्यू सर. तर मग गड्डू जिंके संध्याकाळी शाळेतनं येतात. जसं ते घरी येतात तसं त्यांची आई म्हणजे गड्डू जिंके शाळेला जायचे बिलकुल करीत नाही आहे 6 दिवशी. तर मग ते विचारतात का. तर मग ते म्हणते त्यांना की आपण तुझ्या आजीकडे जाणार आहोत ते पत्रेजी. तर मग एकूण आश्चर्यचकित होतात. त्याच्यावर लागतात तुला त्याचे बाबा जिथे येतात आणि म्हणतात अरे तुम्ही रडता का आहात, बरं की तो तुम्हाला खुश व्हायला पाहिजे. तेव्हा जिंके म्हणते पण प्रिन्सिपल सर 1 दिवसाची पण सुट्टी नाही देणार. तर मग त्यांची आई म्हणते का नाही देणार, त्यांनी म्हणजे 6 महिन्याची सुट्टी दिलेली आहे. तर मग काय मोठे सूटकेस आणि मोठं सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर उभी होते. तेव्हा एक माणूस तिथे आला आणि त्यांचं सामान घेऊन जात होता. तेव्हा गड्डू विचारतो बाबा तुम्ही ते सामान त्या माणसाला का दिलं, तो माणूस सामान घेऊन पाहून गेला. तर मग बाबा म्हणतात अरे नाही रे, बॅग सुरक्षित आहे नाही आहे, हे चेकिंगसाठी दिलेलं आहे. तर मग काय ते ट्रेनमध्ये बसतात. ट्रेन पुढे जसे जावं लागते तसं गड्डू जिंकेला मज्जा येऊ लागते. तर मग त्याचे बाबा विचारतात त्यांना काय मज्जा येते ना. तेव्हा म्हणतात तर त्यांना 8 फिरायची इच्छा असते. मग तर ते म्हणतात की अरे बाबा आम्ही आजच्या 8 फिरू का. तर मग आई बाबा म्हणतात हो जा, पण डब्बा लक्षात राहील ना आणि जास्त दूर जाऊ नका असं म्हणतात. तर मग काय म्हणते हा बाबा मला माहिती आहे तुम्ही दोघं खूप हुशार आहात. मग ते पुरी ट्रेन फिरतात आणि एन्जॉय करतात, म्हणजे मज्जा करतात. तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं, हे नेहमी एन्जॉय करायला पाहिजे. अशी होती गड्डू जिंके आणि त्यांचा प्रवास याची गोष्ट.